मी धन्यवाद करतो सरांचे आणि ईश्वराचे की माझा सांगू शकत नाही असा की माझ्या जीवनामध्ये काय आनंद झाला। मला 2022 मध्ये 14 वर्षातनं माझ्या मिसेसला एक प्रेग्नन्सी राहिली। त्यांना नवजीवन या हॉस्पिटल या माध्यमातून त्यांना इथे ट्रीटमेंट घेतल्यामुळे त्यांना एक प्रेग्नन्सी राहिली आणि ते खूप म्हणजे माझ्या जीवनामधला खूप मोठा आनंद होता माझ्यासाठी तो की तो मला सांगता येत नाही त्या शब्दामध्ये। तर मी 2022 ला ज्यावेळेस सरांकडे इथं ट्रीटमेंट घेतली आणि ते मला सक्सेस मध्ये दिसलं की ठीक आहे कुठेतरी जीवनामध्ये आहे ऑपॉर्च्युनिटी की बस काहीतरी कुठेतरी आहे। 90% तर देव प्रयत्न करतोच पण 10% तुम्ही पण प्रयत्न केले पाहिजे याची सहमत आहे मी। तर मी 10% प्रयत्न केले, 90% परमेश्वराच्या हातात होते आणि सरांना पण 10% केले। सरांनी तर सांगितलं की 1% माझ्या हातात, 99% वर्षांच्या हातात आहे आणि तो 1% सरांनी 100% सक्सेस केला। त्यामध्ये मी पूर्णपणे म्हणजे सरांचे खूप खूप आभार मानतो की म्हणजे मी सांगू शकत नाही, कल्पनेच्या बाहेर सरांचे इतके आभार मानू इतके। माझा जीवनातला सर्वात मोठा आनंद हा मला मिळाला या माध्यमातून आणि खूप मी धन्यवाद करतो सरांचे। इथल्या स्टाफने पण आम्हाला खूप सहकार्य केलं। म्हणजे थोडंसं वाटायचं असं का म्हणजे व्हायचं थोडं मनामध्ये पण एवढ्या लांबून अकोल्यावरून यायचं, परत मग वेळ काढायची, परत इथं आल्यानंतर लाईट पूर्ण अख्खा दिवस इथेच हॉस्पिटलमध्ये जायचा। असं कधी कधी असं वाटायचं का बाबा पूर्ण म्हणजे का बाबा आपल्याला पैसे देऊन पण असं सगळ्या गोष्टीला असं हे करावं लागायचं का बाबा नंबर कधी येणार आहे किंवा काय, सगळ्या गोष्टीला असं चिडचिड व्हायची प्रत्येक वेळी। पण तरी पण ती चिडचिड ह्या आनंदापुढे खूप आता हे वाटतं का ते सगळं पण गरजेचं होतं। ती चिडचिड म्हणा, हे म्हणा, तो अनुभव पण महत्वाचा होता आणि आता खूप म्हणजे खूप आनंद झालाय, म्हणजे मी शब्दात नाही सांगू शकत।